स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहरास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 अहमदाबाद, 3 बंगलोर, 4 कोलकाता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद। भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद या शहरास ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्र व्यक्ती कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, 2 लता मंगेशकर, 3 महर्षी धोंडो केशव कर्वे, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे। भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते। प्रश्न क्रमांक 3, ब्राह्मण समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले, 2 राजा राम मोहन रॉय, 3 पंडिता रमाबाई, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय। ब्राह्मण समाजाची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 4, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? ऑप्शन क्रमांक 1 ताराबाई शिंदे, 2 राजाराम मोहन रॉय, 3 पंडिता रमाबाई, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ताराबाई शिंदे। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 पालघर, 3 गडचिरोली, 4 नंदुरबार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार। महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्यास ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता, 2 बिलासपूर, 3 गोरखपूर, 4 गुवाहाटी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बिलासपूर। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हे बिलासपूर या ठिकाणी स्थित आहे। प्रश्न क्रमांक 7, 1936 साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी, 2 गोपाल कृष्ण गोखले, 3 रासबिहारी घोष, 4 पंडित जवाहरलाल नेहरू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू। 1936 साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। प्रश्न क्रमांक 8, मुंडारी हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्यासंबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 झारखंड, 4 छत्तीसगड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 झारखंड। मुंडारी हे प्रसिद्ध लोकनृत्य झारखंड या राज्याचे आहे। प्रश्न क्रमांक 9, राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल, 2 मुख्यमंत्री, 3 राष्ट्रपती, 4 सरन्यायाधीश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल। राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही राज्यपालांमार्फत केली जाते। प्रश्न क्रमांक 10, जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 7 ऑगस्ट, 2 8 ऑगस्ट, 3 9 ऑगस्ट, 4 10 ऑगस्ट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9 ऑगस्ट। 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 11, भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 अहमदाबाद, 2 नागपूर, 3 झारखंड, 4 केरळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर। नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 12, मेरी कॉम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग, 2 टेनिस, 3 फुटबॉल, 4 बुद्धिबळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग। मेरी कॉम ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 13, यक्ष प्रश्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 दया पवार, 3 रणजित देसाई, 4 शिवाजीराव भोसले। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शिवाजीराव भोसले। यक्ष प्रश्न या पुस्तकाचे लेखक हे शिवाजीराव भोसले हे आहेत। प्रश्न क्रमांक 14, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 उत्तर प्रदेश, 3 बिहार, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश। लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश हे आहे। प्रश्न क्रमांक 15, हल्दीघाटीची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली? ऑप्शन क्रमांक 1 1576, 2 1556, 3 1561, 4 1500
1972? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1576. हल्दीघाटीची लढाई ही 1576 या वर्षी लढली गेली. प्रश्न क्रमांक 16. संसदीय प्रणाली ही बाब आपण कोणत्या देशांकडून घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका, 2 अमेरिका, 3 इंग्लंड, 4 रशिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड. संसदीय प्रणाली ही बाब आपण इंग्लंड या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 17. हिराकूड प्रकल्प हा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 पहिली पंचवार्षिक योजना, 2 दुसरी पंचवार्षिक योजना, 3 तिसरी पंचवार्षिक योजना, 4 चौथी पंचवार्षिक योजना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पहिली पंचवार्षिक योजना. हिराकूड हा प्रकल्प पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 18. जलद औद्योगिकरण हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते? ऑप्शन क्रमांक 1 पहिली पंचवार्षिक योजना, 2 दुसरी पंचवार्षिक योजना, 3 तिसरी पंचवार्षिक योजना, 4 चौथी पंचवार्षिक योजना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरी पंचवार्षिक योजना. जलद औद्योगिकरण हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 19. 1961 ते 1966 हा कालावधी खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा होता? ऑप्शन क्रमांक 1 पहिली पंचवार्षिक योजना, 2 दुसरी पंचवार्षिक योजना, 3 तिसरी पंचवार्षिक योजना, 4 चौथी पंचवार्षिक योजना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसरी पंचवार्षिक योजना. 1961 ते 1966 हा कालावधी खालीलपैकी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा होता. प्रश्न क्रमांक 20. गरिबी हटावचा नारा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 पहिली पंचवार्षिक योजना, 2 दुसरी पंचवार्षिक योजना, 3 तिसरी पंचवार्षिक योजना, 4 चौथी पंचवार्षिक योजना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चौथी पंचवार्षिक योजना. गरिबी हटावचा नारा हा चौथ्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे असलेले अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मालडोक अभयारण्य, 2 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, 3 अंधारी वन्यजीव अभयारण्य, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मालडोक अभयारण्य. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य हे मालडोक पक्षी अभयारण्य हे आहे. प्रश्न क्रमांक 22. लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? ऑप्शन क्रमांक 1 सायट्रिक ॲसिड, 2 लॅक्टिक ॲसिड, 3 नायट्रिक ॲसिड, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सायट्रिक ॲसिड. लिंबाच्या रसामध्ये हे सायट्रिक ॲसिड हे आम्ल असते. प्रश्न क्रमांक 23. पालक या भाजीच्या पानामध्ये कोणते प्रमाण सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 प्रथिने, 2 प्रोटीन, 3 लोह, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोह. पालक या भाजीच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 24. वाई ते महाबळेश्वर या महामार्गादरम्यान खालीपैकी कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 बोरघाट, 2 फोंडा घाट, 3 आंबा घाट, 4 पसरणी घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पसरणी घाट. वाई ते महाबळेश्वर या महामार्गादरम्यान पसरणी घाट लागतो. प्रश्न क्रमांक 25. मुळा मुठा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 भीमा, 2 गोदावरी, 3 कृष्णा, 4 नर्मदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीमा. मुळा मुठा ही नदी भीमा या नदीची उपनदी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.